नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे काल आपण एक जो विषय घेतला होता की TCS प्रकरणामध्ये ते ओवैसी कसा तिकडनं हैदराबादहून आला, इम्तियाज जलीलने त्या मुलीला कशी मदत केली वगैरे. याच्यामध्ये बघा तुम्ही, हे सगळे मुसलमान अत्यंत संघटित आहेत. आणखीन त्या मुलीने एवढं मोठं कांड केलं, त्या माणसांनी एवढं मोठं हे केलं, तर हे सगळेजणं त्यांना वाचवायला बसलेले. आज आपण हिंदू 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 म्हणतो, पण आज आपण काय करतो? आपण याच्यावर ॲक्शन व्हावी म्हणून आपण ॲक्शन तर झालेलीच आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यावर जोरदार ॲक्शन घेतलेली आहे आणि यांना अटक पण झालेली आहे. आणखीन पुढे त्यांच्यावर कारवाईसुद्धा होईल. पण जसं दबावतंत्र हे मुसलमान लोक त्यांच्यावर आणतायत आज गव्हर्नमेंटवर, ते दबाव होणार नाही हा भाग वेगळा, पण हे जसे संघटित होऊन जसं ते हे दाखवत आहेत आज, तसं आपण कुठे आहोत? आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांची रिॲक्शन काय झाली असते? कशा पद्धतीने बाळासाहेबांनी रिॲक्शन दिली असते? बाळासाहेबांनी अशी रिॲक्शन दिली असती की संपूर्ण शिवसेना त्या नाशिकमध्ये तुटून पडली असती. आणखीन प्रशासनाला त्याच्यावर अत्यंत कडक पद्धतीने कारवाई करावी लागली असते. म्हणजे एक आपला काय म्हणतात त्याला विरोध हा आपण तिथे अगदी जोरदार बाळासाहेबांच्या माध्यमातून आपण दाखवू शकलो असतो किंवा दाखवला असता बाळासाहेबांनी. आज उद्धव ठाकरे कुठे आहेत? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. मी आदित्य ठाकरे किंवा संजय राऊत यांच्याबद्दल बोलणार नाही, कारण मी त्यांना त्या पात्रतेचेच समजत नाही. पण आज उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. उभाटा शिवसेनेचे ते अध्यक्ष आहेत आणि ते मराठी हिंदुत्व, शेंडी दानव्याचे हिंदुत्व नाही वगैरे असं सगळं ते उद्धव ठाकरे कायम बोलत असतात. आज ते कुठे आहेत? आज जे काही लढत आहेत ते शेंडी दानवच तिथे लढतं आहे. उद्धव ठाकरेंना सांगा, ते उद्धव ठाकरे कुठे आहेत? कुठल्या बिळात बसलेले? त्या मातोश्रीमधनं बाहेर पडा. आज कुठलं स्टेटमेंट नाही त्यांचं TCSच्या प्रकरणामध्ये. निदान TCSवर टीका करून त्यांच्याकडनं पैसे तरी खायता आले असते. तेही तुम्हाला शक्य नाही. तुम्ही हिंदूंची बाजू घ्यायचीच नाही. राज ठाकरे कुठे आहेत? राज ठाकरेंचं नाशिकवर विशेष प्रेम होतं आणि नाशिककरांनी सुद्धा त्यांच्यावर विशेष प्रेम दाखवलं होतं. त्यांच्या हातात एक अख्खी 5 वर्ष त्यांच्या हातात नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन होतं त्यांच्या हातात. ते तर त्यांना टिकवता आलंच नाही. पण आज नाशिककरांवर जेव्हा हे सगळं झालेलं आहे तेव्हा राज ठाकरे गप्प आहेत. ही जी सगळी लोकं झालेली आहेत हे मराठी नाहीत. ज्या मुलींवर अत्याचार झालेले आहेत जे या हिंदू नाहीत. राज ठाकरे हे बाळासाहेबांचे पुतणे आहेत. त्यांना हिंदुत्व वगैरे तेही करतात. पण मग त्याच्या आज ओवैसी एवढं बोलल्यावर राज ठाकरे काही बोलत नाही आहेत? एकदम गप. म्हणजे मी काँग्रेस, राष्ट्रवादी ह्या लोकांकडनं तर मी कुठली अपेक्षाच करत नाही. कारण ते म्हणतील की त्यांनी केलेलं योग्य आहे. ते त्या ओवैसीला खांद्यावर घेऊन म्हणजे एकीकडे शरद पवार, एकीकडे सपकाळ, हे दोघंजणं खांद्यावर घेऊन नाचतील. आज परिस्थिती अशी आहे महाविकास आघाडीची की पुढे आपले काय म्हणतात त्याला, उद्धव ठाकरे ढोल ताशा वाजवत आणखीन हे ओवैसीला खांद्यावर घेऊन सपकाळ आणखीन शरद पवार हे दोघंजणं घेऊन अशी परिस्थिती आहे. याच्या व्यतिरिक्त संभाजी ब्रिगेड, मनोज जरांगे, कुठे आहेत ही लोकं सगळी? शिवाजी महाराजांचं आपण सगळे नाव घेतो, पण आपण शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये एवढा धिंगाणा हे मुसलमान घालत आहेत, MIM वाले, आणि तुम्ही सगळे गप्प. एक आरक्षणच तुमच्या आयुष्यातलं एक हे आहे. म्हणजे मी तर म्हणतो जरांगेंनी भरपूर आरक्षणाचे मोर्चे काढावे, सगळं करावं. कारण जितकं जरांगे मोठं हे करतात तितका तो भाजपला त्याचा फायदा होतो. त्यामुळे त्यांनी आणखीन करावं. पण आज तुम्हाला याच्याबद्दल काही बोलता येत नाही. आज सगळे शांत. बच्चू कडू
जे शिवसेनेमध्ये गेले आता एकनाथ शिंदेंच्या, या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाऊन त्यांनी म्हणजे एरवी ते त्या काय म्हणतात त्याला कलेक्टरला किंवा तहसीलदाराला मारताना वगैरे दिसतात, आज कुठे आहेत? तुम्ही शिवाजी महाराज की जय आणि शिवाजी महाराज आमची अस्मिता वगैरे वगैरे हे सगळं तुम्ही जे बोलतात, हे खरं आहे का? खरंच तुम्ही शिवाजी महाराजांना मानतात का? शिवाजी महाराजांना मानत असाल तर आज त्या इम्तियाज जलीलचा, त्या ओवैसीचा असे मोर्चे आपण काढायला पाहिजेत की आज उद्या परत ओवैसी किंवा जलील वर तोंड करून कुठल्या बाबतीत बोलायच्या आधी 100 वेळा विचार करतील. आज ते वर तोंड करून आपल्याला वाटेल ते बोलत आहेत आणि आपण गप्प आहोत. म्हणजे मला तोही दिवस आठवतोय, मी एक लेख पण लिहिला होता, इथे तो ओशाळला महाराष्ट्र म्हणून. तो अकबरुद्दीन ओवैसी तो त्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या ह्याच्यातनं गाडीने आला आणि तो सगळं अगदी तुडवत आल्यासारखा तो आला, अगदी ह्याच्यासारखा, आणि त्या औरंगजेबाच्या याच्यावर त्यांनी चादर, थडग्यावर त्यांनी चादर टाकली आणि उद्धव ठाकरे अगदी गपचूप. म्हणजे मला कधीतरी उद्धव ठाकरे म्हणजे हे बाळासाहेबांचं काय मोठं हे आहे की हे उद्धव ठाकरे त्यांच्या पोटी जन्माला आले. म्हणजे एखादा माणूस एखाद्या घराण्याचा सर्वनाश करतो, तो सर्वनाश करणारा हा उद्धव ठाकरे. आपण आज हिंदूंनी संघटित व्हायलाच पाहिजे आणि संघटित होऊन आपण या ओवैसींसारख्या ह्यांना चेचून काढलं पाहिजे आणि आपल्या मुलीबाळी सुरक्षित करायला पाहिजे. आज एवढंच. धन्यवाद.